नमस्कार, माझं नाव मृणाल कृष्णकुमार जेवळीकर. माझं नाव कृष्णकुमार जेवळीकर. ज्यावेळेस आम्ही हा फ्लॅट घेतला, इंटिरियरचं काही कन्सेप्ट्स आमच्या डोक्यामध्ये होते आणि वी वर चेकिंग एव्हरीवेअर. बऱ्याच लोकांशी आमचं कॉन्टॅक्ट झालं. अखिलची आणि अपूर्वाची भेट झाली आणि आय डोंट नो, कधी कधी काय असतं की वी लिंक टू द पीपल बाय सीइंग देअर फेस अँड बाय देअर बॉडी लँग्वेज. एक्झॅक्टली सेम हॅपन विथ मी. ॲट व्हेरी फर्स्ट मीटिंग आय वॉज व्हेरी अट्रॅक्टेड टू दिस कपल अँड द वे दे हॅव ॲश्युअर्ड मी कशा प्रकारे आम्ही करू आणि राईट ऑफ केलं सर्वांना. आणि मी अखिलकडेच अप्रोच झालो. ही व्हिजिटेड माय प्लेस. आफ्टर व्हिजिटिंग देन दे केम आउट विथ एक सुंदर असं त्यांनी एक लेआउट दिला आम्हाला. आणि ज्यावेळेस 3D आमच्याकडे आल्यानंतर वी वर रिअली अमेज्ड बाय सीइंग दॅट. आणि माझा पहिला प्रश्न हा होता अखिलला की जे मला दिसतं आहे तसंच होणार आहे का. आणि ही सेड मी यस. सेफ्टी डोअर करण्यासाठी आम्ही जास्त पॉझिटिव्ह नव्हते, आम्ही इंटरेस्टेड नव्हतो. पर्टिक्युलरली मृणालला तिचं असं म्हणणं होतं की सिक्युरिटी वगैरे आहे, काय करायचं आहे आपल्याला. बट लिटरली अखिल हॅज इम्पोज्ड अस, रादर ही फोर्स्ड अस टू गो फॉर दॅट. आणि मग त्यांनी एक डिझाईन दिलं आणि रिअली ते डिझाईन आम्हाला फार आवडलं. आम्ही ज्यावेळेस पडदे घ्यायला गेलो कर्टन्ससाठी, मी तर जाऊन आम्ही दोघे बसलो आणि अपूर्वानं आणि अखिलने हे घ्यायचं का हे घ्यायचं असं काहीतरी त्यांचं चाललेलं. बट अपूर्वा सेड नाही हेच पाहिजे मला. आणि दॅट वॉज ऑफकोर्स दॅट वॉज फायनल आणि दॅट वॉज रिअली बेस्ट. शी हॅड गुड चॉईस. आम्ही ज्यावेळेस आर्टिफॅक्ट पाहायला गेलो किंवा डायनिंग टेबल पाहायला गेलो, आम्ही डायनिंग टेबल पाहिला, कॉस्टली वाटला. नंतर अक्षरशः ही ड्रो मी टू पिसोली आणि मग आम्ही तिथे एका मॅन्युफॅक्चरकडून डायनिंग टेबल बनवला, त्याला डिझाईन दिले. आर्टिफॅक्ट्स घ्यायच्या वेळेस तर अक्षरशः जे आर्टिफॅक्ट्स आम्ही घेतले ते 50% आम्हाला त्यामध्ये ऑफ मिळाले. आय वॉज रिअली सरप्राईज. ट्रान्सपरन्सी जे मी आधी म्हणालो, अँड दे डू लॉट मेनी थिंग्स फॉर यू इफ दे बिकम अ पार्ट ऑफ युअर जर्नी ड्युरिंग युअर इंटिरियर. दे आर फंटॅस्टिक पीपल. किचनमध्ये माहितीचे बायकांना ह्यूज स्टोरेज पाहिजे होतं मला. आणि ते कोणतंही म्हणजे एकही आडकाठी न घेता त्यांनी मला ह्यूज स्टोरेज करून दिलेलं आहे. मस्त इतकं सामान मावलं की आता स्टोरेज आहे माझ्याकडे. इतकं सामान माझं छान मावलं त्याच्यामध्ये. माझं किचन अगदी वन ऑफ द बेस्ट मिळालं. थोडक्यात काय मी तर सांगेन ना की अपूर्वा आणि अखिल यांच्यामुळं माझं घर हे जे आहे एक हाऊस असतं ते होम झालं. देवघर, घराचं मेन म्हणजे जिथून आपल्याला केंद्रस्थान, जिथून पॉवर मिळते आपल्याला, एक पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. देवघर असं हवं होतं की टुमदार आणि छोटं असावं, छोटं छान, पण सगळ्या गोष्टी तिथे व्हायला हव्यात असं हवं होतं. देवघर तर खूप सुंदर बनलेलं आहे आणि त्यामध्ये एक आम्हाला मंत्र हवा होता आणि मी अखिलला तो मंत्र फॉरवर्ड केला आणि जसा फॉरवर्ड केला ही मेड इन सेम फॅशन. आय लाईक दॅट. मला अखिलची एक गोष्ट फार आवडली की ही वॉज टोटली ट्रान्सपरंट थ्रू आउट द प्रोसेस. कधी म्हणजे ही सेड मी सर मला जे काही बेनिफिट्स मिळतील हे मी तुम्हाला ट्रान्सफर करणार. आणि लिटरली ही हॅज डन दॅट. आणि आय हॅड सो फेथ इन हिम. अखिलचं कोणतीच गोष्ट मी हे बघत नाही गेलो. एक तर काय ट्रान्सपरन्सी आहे यांच्यामध्ये, क्रिएटिव्हिटी आहे आणि मुळामध्ये काय आहे
फार मजेची गोष्ट आहे. अखिल इज व्हेरी क्रिएटिव्ह आणि अपूर्वा इज व्हेरी ॲडमेंट. इफ शी वॉन्ट्स हा कलर पाहिजे तर तोच कलर पाहिजे. आणि ऑफकोर्स अखिल अल्सो सरेंडर्स. कोणतीही गोष्ट आम्ही छोट्या छोट्या याच्यामध्ये पण या लोकांकडे गेलो की आम्हाला असं नाही असं पाहिजे, अँड दे नेवर सेड नो टू एनिथिंग. आणि जरी काही होत नसेल तर मग ते का होऊ शकत नाही, दे हॅव रिझन आउट दॅट व्हेरी नाईसली. त्यामुळे मला या सगळं कसं खेळीमेळीच्या वातावरणात झालं. कुठे आम्हाला असं वाटलं नाही की ते फॅमिलीचा पार्ट नाही आहेत म्हणून. आमच्या अगदी फॅमिलीसारखं वाटलं आणि त्यामुळं ते सगळंच म्हणजे जो पार्ट आहे तो सगळा स्मूथ गेला आणि व्यवस्थित झालं घर. आणखी एक सांगायचं म्हणजे नाही तर ते म्हणतच नाहीत आणि काय होईल हे पण सांगतात ते, की याच्याऐवजी काय होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला 1-2-3 आयडिया येतात की हां बाबा आपण म्हटलं ते नाही जरी असलं तरी दुसरं काय होऊ शकतं. त्यामुळे ते आपलं स्मूथली होऊन जातं सगळे कामं. आणि कितीही काही सांगा आनंदाने ते पहिले स्वीकारतात आणि मग ते नाही म्हणतात. नंतर जर झालंच नाही तर नाही म्हणतील, पण आधी ते स्वीकारतील की हो तुम्हाला असं पाहिजे का, आपण करू, आपण ट्राय करू. आणि हे एक वन ऑफ द बेस्ट एक गुण म्हणू आपण फार तर प्रोफेशनली मधला सुद्धा त्यांचा तो एक वर्क पॉईंट खूप छान आहे की ते कोणत्या याला नाही म्हणणार नाहीत. पहिल्यांदा सगळ्यांना हो म्हणतील, मग जितकं शक्य आहे तितकं ते करूनच दाखवतील. काही काही गोष्टी अखिल फोर्स करतो. पण तुम्ही ज्यावेळेस अखिलला तुमच्याबरोबर घ्याल ना तर यू शुड बी बिट फ्लेक्सिबल. काही गोष्टी अखिल फोर्स पण करतात आणि इट्स गुड. त्यांची क्रिएटिव्हिटी अशी आहे की ही ते पुढची गोष्ट बघतात की हे कसं दिसेल आपण पाहू शकत नाही. या लोकांना फ्री हँड देणं गरजेचं आहे. आपण आपल्या गोष्टी जेव्हा इम्पोज करायला जाऊ ना त्यांच्यावर की हे मला असंच करून द्या, हे असंच पाहिजे, देन त्यांना थोडी मग रिस्ट्रिक्शन्स येतात. कुठे कुठे थोडंसं हे आपण सोडलं पाहिजे. रंगांची म्हणा, पडद्यांची निवड करताना म्हणा, किंवा आपण ते थोडं सोडलं तरच ते घर ना छान होतं, असं माझा अनुभव झालेला आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची की आमच्या बेडरूममध्ये कुणी आता आल्यानंतर कुणी काय म्हणतं की अरे तुमचं अटॅच वॉशरूम नाही आहे का, त्याचं जे डोअर आहे इट बिकम अ पार्ट ऑफ अ वॉल. आणि दॅट इज रिअली अमेझिंग. मला हे काहीच कल्पना नव्हती. अखिलनं मला सांगितलं आपण असं करू. नवीन कल्पना होती. मला काय सुंदर पण झालं, छान झालं ते. अखिलला मी पहिल्यांदा एक गोष्ट बोललो होतो की मला हॉटेल नाही, मला घर हवं आणि मला गॉडी गोष्टी कोणत्याच नव्हत्या पाहिजे, म्हणजे अशा भडक गोष्टी घरामध्ये नको होत्या. आणि एक्झॅक्टली यस डन दिस. बिलकुल त्याच गोष्टी अखिल. मी बऱ्याच घरांमध्ये गेलो तर असं वाटतं की आपण एखाद्या हॉटेलमध्ये बसलेलो आहोत. असं नाही, घर घरासारखं हवं. आणि अखिल ही हॅज गिवन मी दॅट. आय एम व्हेरी थँकफुल टू हिम. थँक्स अखिल, थँक्स अपूर्वा. यू हॅव गिवन अस अ व्हेरी नाईस होम.